डिअर स्टुडंट्स, गेल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचे फिजिक्सच्या चॅप्टर्सचं स्टडी करण्याच्या आधी 8वी आणि 9वीचे तुमचे कोणते चॅप्टर्स मधील कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे ह्याच्यावरती आपण डिस्कशन केलं, राईट? मला खरं खरं सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी एवढ्या लेवलवरती जाऊन विचार केलेला होता की मला 10वीचा अभ्यास करायचा आहे, 10वीमध्ये चांगला स्कोर करायचा आहे, तर मला 8वी 9वीचे स्पेसिफिकली जे कन्सेप्ट आहेत तेही क्लिअर असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती देखील मला काम करणं गरजेचं आहे, असा विचार किती स्टुडंट्सनी केलेला होता? खरं खरं मला कमेंट करून सांगा, केला होता किंवा केला नव्हता मॅडम? जे काही असेल तुमचं तर ते मला नक्की कमेंट करून सांगाल. सो आपण फिजिक्सचे चॅप्टर्स बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्रीचे चॅप्टर्स जेव्हा 10वीचे आहेत ते कोणते आहेत आणि ते त्याचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी 8वी आणि 9वीचे कोणते चॅप्टर्स, त्याची कन्सेप्ट तुमचे बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. काही कन्सेप्ट तर गाईज असे आहेत, मी लिटरली मुलांना सांगते, हे 9वीचं केल्याशिवाय 10वीच्या लेक्चरला बसायचं पण नाही. जर 10वीचे परीक्षेला तुम्ही बसलात तर तुम्ही अक्षरशः लिटरली म्हणजे केमिस्ट्री हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये तुमचे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप जास्त मॅटर करते, कारण इथं पाठांतराला काही उपयोगच नाही. मी माझा एक किस्सा तुम्हाला सांगते. मी जेव्हा BSc करत होते, मला केमिस्ट्री बऱ्यापैकी अवघड जायचं आणि तेव्हा ना म्हणजे क्लासेस वगैरे असे काही लावलेले नव्हते मी, जे काही असेल ते कॉलेजच्या अभ्यासावरती बेस्ड होतं. आणि आम्ही होतो पहिला बेसिकली मराठी मीडियमचे स्टुडंट्स 10वी पर्यंत, आणि 11वी 12वी हे असेच म्हणजे कसे आले कसे गेले. आम्हाला 11वीचं तर ऑलमोस्ट पहिलं सेमिस्टर आम्हाला म्हणजे कळण्यातच गेलं. आमचे टीचर जेव्हा डिक्टेट करायचे, मला अजून एक शब्द आठवतो, बायोलॉजीचे टीचर होते आणि ते असं सांगायचे की टोटीपोटेन्सी इज डिफाइंड ॲज असं वगैरे. तर आम्ही डिफाइंड ॲज हे सुद्धा म्हणजे हे वर्ड्स देखील माहीत नव्हते, इतकं अगाध आमचं नॉलेज होतं तेव्हा इंग्लिशचं. म्हणजे अर्थात इंग्लिशमध्ये आम्ही चांगले मार्क, म्हणजे इंग्लिश हा माझा चांगला कमांड असलेला विषय होता 10वी पर्यंत, बट हे असं इंग्लिशमधून शिकणं त्याला आम्ही फॅमिलियर नव्हतो. आणि तेव्हा काही कोणी असं एवढं पर्सनली येऊन सांगायचं नाही. आपण जर गेलो टीचर्सना विचारायला तर ते तेवढ्यापुरतं सांगायचे काही, बट स्वतः की बाबा हे तुला समजलंय का किंवा काय असं काही नसायचं ना. सो हे आपलाच अभ्यास, मग मारा रट्टा, केमिस्ट्रीचा रट्टा मारा. आणि तुम्हाला सांगते, आय स्टील रिमेंबर दॅट की घरच्यांनी मला चॅलेंज दिलं होतं की तुला ना एवढे पर्सेंट पडले तर तुला काही ठराविक असे काहीतरी एक होतं, गाडी घेऊन देणार वगैरे असं काहीतरी होतं ते. मग मी खूप अभ्यास केला होता, मन लावून अभ्यास केला होता. केमिस्ट्री अवघड जायचं, फिजिक्समध्ये तर काय विचारायचं कामच नाही. आवडायचं मात्र बायोलॉजी, अगदी खूप मनापासून आवडायचं. आणि त्या केमिस्ट्रीचा मी रात्री जागून अभ्यास केला, इतका भारी अभ्यास केला की आणि पाठांतर, अभ्यास म्हणजे काय, पाठांतर केलं होतं मी. त्याचं मॉरल ऑफ द स्टोरी नंतर सांगते, आता आधी स्टोरी ऐकून घ्या. पाठांतर केलं. दुसऱ्या दिवशी मी जे अभ्यास केलं होतं तेच सगळं परीक्षेला असतं ना, आपल्याला इम्पॉर्टंट थोडंसं आयडिया असतो, तेच परीक्षेला. पण मज्जा काय झाली होती, मी केलं होतं पाठांतर, अगदी केमिकल रिॲक्शन्स पण पाठ केल्या होत्या. आणि तुम्हाला माहितीच आहे, केमिकल रिॲक्शन्स जर बॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहिल्या नाहीत आपण, तर मग ते तुम्ही कितीही बरोबर लिहिलं असं तरी त्याला काही अर्थ नसतो. आणि लिटरली मला ते पाठ कुठं कशाला शिकवलंय कोणी, बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन काय असतं किंवा ते करणं काय महत्वाचं असतं वगैरे वगैरे. ते आपले शिक्षक यायचे, काहीतरी बडबडून सांगून जायचे, माग बसायचो, मोठे वर्ग असायचे, ते टीचर काय बोलतायत ते शेवटपर्यंत ऐकू पण यायचं नाही बरेचदा असं. आणि हे म्हणजे समोर आपल्याला म्हणजे किती मोठं हे तुम्ही विचार करू शकता, म्हणजे इमॅजिन करू शकता कंडिशन. रात्री जे मी बसून जागून अभ्यास केला तेच पेपरला आहे, पण माझं डोकंच ब्लँक झालं, म्हणजे मला ते लिहिताच येईना. असं का, तर पाठांतर केलं होतं मी, मला ते समजलंच नव्हतं ना काय विषय आहे तो. तेव्हा मी असं, जेव्हा मी ऍक्च्युअल टीचिंग फील्डमध्ये गेले तेव्हा माझ्या स्टुडंट्सना ह्या सिच्युएशनला कधी फेस करायला लागू नये ह्याच्यावरती माझा खूप जास्त फोकस असतो. आणि मॉरल ऑफ द स्टोरी मी आता सांगते की केमिस्ट्रीचा अभ्यास कधीही, कुठलाच, इनफॅक्ट मी सायन्सचा अभ्यास कधीच तुम्हाला सांगत नाही, तुम्ही पण ऐकलं असेल, रट्टा बिलकुल नाही मारायचंय, पाठांतर नाही करायचंय. मग केमिस्ट्रीचे जेव्हा तुम्ही आता जसं की हे केमिकल रिॲक्शन्स आहेत, मेटॅलर्जी आहे, कार्बन कंपाऊंड आहेत, ह्याच्यात खूप सारे केमिकल रिॲक्शन्स आहेत तुम्हाला लिहायचे आहेत. आणि केमिकल रिॲक्शन्स लिहित असताना त्या बॅलन्स करून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ओघानच आल्या. त्यामुळे केमिकल रिॲक्शन पाठ नाही करायच्या, त्या तुम्हाला तयार करायच्यात.
मग तिथं तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की कोणतं कंपाऊंड आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, कोणाची रिॲक्शन कोणाबरोबर होऊन काय तयार होतं, हे सगळं आपल्याला सांगता आलं पाहिजे ना. अँड देन यू विल कन्वर्ट इन टू केमिकल इक्वेशनचा जो फॉर्मॅट आहे आणि मग तुम्ही ते बॅलन्स कराल. असे स्टेप आहेत. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की कोणाची रिॲक्शन कोणासोबत होतं आणि काय प्रोडक्ट मिळतं. त्यासाठी कोणत्या काही केमिकल रिॲक्शन ठराविक ह्याच्यामध्येच घडतात ना, काही ठराविक त्याच्यावर कॅटलिस्ट लागतात, काही ठराविक कंडिशन्स असतात, त्याच्यातच त्या केमिकल रिॲक्शन होतात, त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आणि मग ऑब्व्हियसली मग ते जे काही रिॲक्टंट प्रोडक्ट्स आहेत त्यांचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असले पाहिजेत. आणि मग शेवटची स्टेप येते की ते बॅलन्स करणं. मग ते तोंडी बॅलन्स पण करता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 10वीच्या स्टेजला तुम्ही जेव्हा येताय हे सगळं येतंय असं गृहीत धरून 10वीचा सिलेबस तुम्हाला आता शिकवला जाणार. आणि जर का तुम्हाला 8वी 9वीच्या आज मी जे सांगणार आहे त्या कन्सेप्ट्स येत नसतील तर मग तुमचं काही खरं नाही. मग केमिस्ट्रीमध्ये तुमची वाट लागणार हे नक्की. सो समजून घ्या मी काय काय सांगते. बी सिरियस. आणि त्या व्ह्यूनं पुन्हा एकदा 9वीची आय होप तुम्ही पुस्तकं रद्दीला वगैरे दिलेली नाही आहेत. दिली असतील तर ती पुन्हा घ्या, खूप महत्त्वाची आहेत. ऑनलाईन डिजिटल कॉपीज त्या ई बुक्स वगैरे आहेतच, त्यात काही प्रश्न नाही. असतील तर वेल अँड गुड तुमच्याकडे हार्ड कॉपीज त्याच्या. पण 9वीची पुस्तकं 9वीच्या नोट्स ह्या तुम्हाला लागणार आहेत 10वीसाठी सुद्धा. सो चला, आपला जो 10वीचा पहिला जो केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, या चॅप्टरचा अभ्यास करत असताना तुम्हाला जे बेसिक पहिले जे 20 एलिमेंट्स आहेत, म्हणजे एलिमेंट्स त्यांची नावं, त्यांचे सिम्बॉल्स जे कॉमन आहेत, कॉपर आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे वगैरे, किंवा पहिले 20 एलिमेंट्स आहेत, तर ह्यांचे नावं, सिम्बॉल्स, त्यांचे ॲटॉमिक नंबर आणि जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्यांच्याशी रिलेटेड, तर ती तुम्हाला येणं हे मस्ट आहे. म्हणजे अजूनही असं होतं कॉपर म्हणलं की CO येतं, कोबाल्ट म्हणलं की काही अजून वेगळंच KO वगैरे असं काही सांगतात मुलं, मी बघितलेली आहेत. त्यामुळं हे जे कॉमनली यूज होणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांची नावं आणि सिम्बॉल तुम्हाला आलेच पाहिजेत बिफोर स्टार्टिंग विथ दिस पिरियॉडिक क्लासिफिकेशन वाला चॅप्टर. आणि तुमचा जो तुमचा 9वीचा कोणता चॅप्टर, त्याचं नाव काय, मेजरमेंट ऑफ मॅटर. येस, तर तुमचा 9वीच्या ह्या चॅप्टर मधल्या काही कन्सेप्ट, त्याच्यात ॲटॉमिक नंबर्स, इलेमेंटचे सिम्बॉल्स, व्हॅलन्सी वगैरे ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत बघा मेजरमेंट ऑफ मॅटर चॅप्टरमध्ये, तर त्या तुम्हाला रिवाइज करणं गरजेचं आहे बिफोर स्टार्टिंग विथ दिस चॅप्टर केमिस्ट्रीचा. त्यानंतर दुसरा जो आहे तो केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला 9वीचे खूप सारे चॅप्टर्सची रिव्हिजन करायची लागणार आहे. त्यामध्ये तुमचा सगळ्यात पहिला चॅप्टर येतो तो म्हणजे हाच मेजरमेंट ऑफ मॅटर तर आहे. मी शॉर्ट मध्ये लिहिते बरेच चॅप्टर्स असल्यामुळं. त्याच्यानंतर येस, ऍसिड बेसिस अँड सॉल्ट्स, ABS असं लिहिते. ऍसिड बेसिस अँड सॉल्ट हा एक चॅप्टर झाला. त्याच्यामधले स्पेसिफिकली तुमचे आयोनिक बॉन्ड कसे फॉर्म होतात आणि वेगवेगळ्या ज्या केमिकल रिॲक्शन्स दिलेल्या आहेत ह्या चॅप्टर मधल्या स्पेसिफिकली बॉन्ड कोणते आहेत, आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो वगैरे ते दिलेलं आहे. आणि रिॲक्शन्स, ह्या चॅप्टर मधल्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला केमिकल रिॲक्शन हा चॅप्टर सुरू करण्याच्या आधी 9वीचा हा चॅप्टर उघडायचा, ABS वाला, ऍसिड बेस अँड सॉल्ट वाला. आणि त्यात जे काही रिॲक्शन्स तुम्हाला दिलेत ते एका पानावरती लिहून काढायच्या. आधी लिहायचं की धिस रिॲक्ट्स विथ धिस अँड फॉर्म्स धिस, आणि मग खाली त्याची रिॲक्शन लिहायची. हे सगळं तुमचं 10वीच्या अभ्यासाला लागण्यापूर्वी क्लिअर पाहिजे. त्यानंतर सबस्टन्सेस इन कॉमन यूज हा पण एक चॅप्टर तुम्ही शिकला होता, आठवतंय तुम्हाला? सबस्टन्सेस इन कॉमन यूज, शॉर्ट मध्ये लिहिते, तोंडी सांग, हे तुम्ही लिहून ठेवा. हे लिहून ठेवा, खूप जास्त महत्वाचं आहे. तर ह्या सबस्टन्सेस इन कॉमन यूज ह्या चॅप्टर मधले पण काही रिॲक्शन्स आहेत बघा. पहिली 2-3 पानं स्पेसिफिकली, नंतरचे ते डिओड्रंट आणि ह्या वगैरे तो पार्ट नाही. सुरुवातीलाच आपल्याला ते सॉल्ट, त्याच्या रिॲक्शन्स वगैरे तो जो पार्ट दिलाय ह्या चॅप्टर मधला, तर ते पहिली 2-3 पानं फक्त, सगळं नाही. हे येणं गरजेचं आहे. त्यानंतर येतो मेटॅलर्जी. हे सगळे फिजिक्सचे चॅप्टर्स आहेत आपले.
राईट. मग येतो मेटॅलर्जी. मेटॅलर्जी हा चॅप्टरच्या स्टडी करण्यासाठी सुद्धा तुमचा ऍसिड बेसिस अँड सॉल्ट हा चॅप्टर युजफुल आहे. म्हणजे एक चॅप्टर तुम्हाला फक्त एकाच्या प्रिपरेशनसाठी नाही तर ह्याच्यासाठी आहे. इव्हन तुमच्या कार्बन कंपाऊंड साठी सुद्धा हा चॅप्टर लागणार आहे. कार्बन कंपाऊंडचं जेव्हा तुम्ही स्टडी करणार त्याच्यासाठी ह्यातल्या काही रिॲक्शन्स तर आहेत, बट हा चला ह्याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली घेऊयात. ऍसिड बेस अँड सॉल्ट घेण्याच्या ऐवजी कार्बन कंपाऊंड्स मध्ये तुमचा जो 9वीचा जो कार्बनचा इलेमेंट होता ना, कार्बन अँड इम्पॉर्टंट इलेमेंट हा जो चॅप्टर होता तो व्यवस्थित तुमचा लक्षात तुम्हाला असला पाहिजे. मेटॅलर्जीचा करताना ABS पण आणि सबस्टन्सेस इन कॉमन यूज वाला. सो मेटॅलर्जीसाठी पण हे 2 चॅप्टर झाले. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन साठी पण हे 2 चॅप्टर आहेत. मेटॅलर्जीसाठी पण ते 2 चॅप्टर्स आहेत. आलं लक्षात. कार्बन कंपाऊंड साठी ते झालं. स्पेस मिशन हा ऍक्च्युली केमिस्ट्री फिजिक्स कशातच येत नाही खरं तर चॅप्टर. एक मिनिट, हे काहीतरी गोंधळ झाला. स्पेस मिशन हा आपला कशातच येत नाही चॅप्टर. सो त्यातलं पण तुम्ही 9वीला जो टेलिस्कोपचा चॅप्टर शिकला होता शेवटचा, तर त्यातले बघून चला तो पार्ट ह्या स्पेस मिशन ह्या चॅप्टरशी. खरं तर त्याला फिजिक्समध्ये इन्क्लूड करायला काही हरकत नाही. टेलिस्कोप वगैरे एक प्रकारे मशीन्सशी रिलेटेड आणि ते असा पार्ट येतो. सो फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये पण घेऊ शकता तुम्ही त्याला. तर तो स्पेस मिशन चॅप्टरसाठी तुम्हाला 9वीचा टेलिस्कोप हा चॅप्टर करणं गरजेचं आहे. सो हे झाले तुमचे 10वीचे कोणते कोणते चॅप्टर केमिस्ट्रीचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 9वी आणि 8वीचं काय काय करावं लागणार आहे. स्पेसिफिकली 9वीच तुम्ही फिजिक्सचे जर बघितले असेल तर कंपॅरेटिव्हली कमी चॅप्टर्स आहेत जे तुम्हाला 9वीचे रेफर करावे लागणार. पण केमिस्ट्रीसाठी मात्र अजून एक महत्वाचं होतं, ऍक्च्युली ते आता काहीतरी डिलीट झालं माझ्याकडून. तुमचं पेज नंबर 56 वरती एक टेबल आहे बघा. ऍसिड बेसिस अँड सॉल्ट मेजरमेंट ऑफ मॅटर ह्या चॅप्टरच्या एंडला एक टेबल दिलंय तुम्हाला आणि त्या टेबलमध्ये वेगवेगळे ऍसिड आणि आयन्स आणि रॅडिकलचा तो चार्ट आहे. तो मी इथं घेतला होता. आय डोंट नो, काहीतरी करता करता मी उद्योग केलेत आणि ते डिलीट झालं माझ्याकडून. सो तो मी तोंडी सांगते मात्र. तर तो चार्ट, त्या चार्टमध्ये आपल्याला काय शिकवलंय, 1 पॉझिटिव्ह चार्ज असणारे आयन, 2 पॉझिटिव्ह चार्ज असणारे, 1 निगेटिव्ह चार्ज, 2 निगेटिव्ह चार्ज असणारे आयन्स. हा जो पार्ट तुम्ही तो टेबल फॉर्मॅटमध्ये दिलाय तर तो पार्ट तुमचा तो टेबल बाय हार्ट लर्न पाहिजे. बाय हार्ट तो टेबल जर तुमचा लर्न तुम्ही 9वीत केला नसेल तर तुम्ही 10वीच्या परीक्षेला बसायचं सुद्धा नाही बोर्ड एक्झामला. 10वीत जर तुमचा तो लर्न झाला नाही तर त्याचं कारण सांगते. त्याचं कारण असं आहे की त्या टेबलमध्ये आपल्याला हे शिकवलंय की वेगवेगळ्या कंपाऊंडचे फॉर्म्युले कसे तयार करायचे. कॉपर सल्फेट आहे, सिल्वर नायट्रेट आहे. म्हणजे कॉपर सल्फेट म्हणले की मुलं परत असं बसतात, सिल्वर नायट्रेट म्हणले की असं बसतात. बट वेन यू विल रेफर दॅट चार्ट तर तुमच्या लक्षात येईल की कॉपरची व्हॅलन्सी काय आहे, सल्फेटची व्हॅलन्सी काय आहे, मग ती व्हॅलन्सीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला कसा तयार करायचा हे सगळं आपल्याला 9वीत शिकवलेलं आहे. सो जर इन केस तुमच्याकडून 9वीमध्ये ते तितकं सिरियसली केलं गेलं नसेल समजा, तर 10वीच्या हे जे तुम्ही चॅप्टर सुरू कराल, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन असेल, मेटॅलर्जी असेल, ह्या चॅप्टर्सना सुरू करण्याच्या आधी तो जो टेबल आहे तो बाय हार्ट लर्न झालाच पाहिजे. समजा तुम्ही आत्ता वादा करता गृहीत धरू तुम्ही ते नाहीच केलं आणि 11वीला जर तुम्ही सायन्स घेणार असाल तर 11वीला जाऊन तुम्हाला तो टेबल हा लर्न करावाच लागणार आहे. कारण बेसिक गोष्ट आहे. त्या टेबलमध्ये आपल्याला कंपाऊंडचे फॉर्म्युले तयार करायचं शिकवलंय आणि केमिस्ट्री इज नथिंग बट सगळे कंपाऊंड शिकायचे त्यात तुम्हाला. मग तुम्ही अशा किती कंपाऊंडचे फॉर्म्युले तयार पाठ करणार आहात? इट इज नॉट पॉसिबल. आणि कंपाऊंडचे फॉर्म्युले माहिती असल्याशिवाय तुम्ही केमिकल रिॲक्शन कशा लिहिणार आहात? सो ह्या सगळ्या एकमेकांशी इंटरडिपेंडंट अशा गोष्टी आहेत. त्यामुळं कंपाऊंडचे फॉर्म्युले तयार करण्यासाठी तो टेबल तुम्हाला येणं मस्ट आहे. फॉर्म्युले आले तर तुम्ही इक्वेशन लिहू शकाल. इक्वेशन लिहिल्यानंतर ते बॅलन्स करायचं आणि हीच एक आयडियल पद्धत आहे. केमिस्ट्रीचा अभ्यास ह्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं करता येऊच शकत नाही. समजे? सो 10वीला जर स्कोअर करायचा असेल तर 9वीचे मी आता सांगितलेले आय होप तुम्ही लिहून घेतले असतील तर ते पार्ट्स तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करण्याच्या आधी क्लिअर करून घ्या 9वीच्या त्या कन्सेप्ट आणि मगच 10वीच्या अभ्यासाला लागा. तर तुम्हाला कुठेतरी त्याचा एक लिंक लागेल
आणि मग कन्सेप्ट समजायला त्याची हेल्प होईल. ठीक आहे. सो हे झालं केमिस्ट्री. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीचे कोणते कोणते चॅप्टर महत्वाचे आहेत आणि त्याचा अभ्यास कसा करायचा हे बघूयात. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या काही रिक्वायरमेंट्स असतील अजूनही ह्याच्याशी रिलेटेड त्याही मला सांगा, आपण त्यावरही व्हिडिओ बनवूयात. ठीक आहे. चलो बाय बाय. थँक्यू.